मध्ये अच्छा, या ठिकाणी आपण ही डाळिंबाची जी बाग केलेली आहे, बरोबर आहे. याला जर आपण क्वालिटी बघितली आणि याचा आकार बघितला, तर फळ जर तुम्ही हातामध्ये घेतलं, अच्छा, तर याचा आकार जो आहे तो तुम्हाला कसा वाटतोय? म्हणजे आपल्या ग्रीन प्लॅनेटच्या प्रॉडक्ट वापरल्यापासून क्वालिटीत बराचसाच फरक आहे. हां, म्हणजे क्वालिटीमध्ये शायनिंग, चकाकी, हां साईज, हां नॅचरल कलर हां हा महत्वाचा. तुमच्या इथे पण एक फळ दिसते झाडाचा. तसं बघितलं तर आमच्या या भागात आर्द्रता जास्त असल्यामुळं हां, कलर येणं मुश्किलच होतं. म्हणजे याच्यापूर्वी तुम्हाला असा कलर मिळत नव्हता का? नाही, कारण काय? कारण आर्द्रतेचं प्रमाण हां, आणि कोणतेही औषधं किंवा स्प्रे घेतले तरी कलर येत नव्हते. कलर येत नव्हते. मग आता तुम्ही ग्रीन प्लॅनेटचे काय काय प्रोडक्ट याच्यामध्ये वापरलेत? ग्रीन पॅनलचे साधारण 90 दिवसापर्यंत आपण रोजची फवारणी केली, त्याच्याबरोबर नेटवर्किंग घेतलंय. बरं. त्याच्यानंतर 90 दिवसाच्या पुढं ग्रीन पॅनलचे ब्लूम म्हणून प्रोडक्ट आहेत त्याची फवारणी केली. म्हणजे फुलकळी सेट झाल्यावरती ब्लूम आणि नायट्रोकिंगची फवारणी केली. हां, त्याच्यामुळे बरंचसं सेटिंग बी चांगलं झालंय. बरं. फुलांची संख्या बी ग्रोमुळे चांगलीच होती. हां, आता साधारण जर बघितलं तर एकेका झाडाला जी फळं आहेत ती किती आहेत? आता साधारण क्वालिटीच्या दृष्टीने म्हणलं तर 130-40. हां, 130-40 पर्यंत. 150. हे समोरचं जे फळ आहे ते चांगला मोठा त्याचा साईज आहे. परत ठेव का, ते एक आहे 170 पर्यंत फळाची संख्या आहे. 170 पर्यंत फळाची संख्या आहे. आणि साधारण जर आकार आपण बघितला तर आकाराच्या मानाने तुमचं फळाचं वजन किती भरेल, काय वाटतं तुम्हाला? साधारण फळ 700-800-700च्या पुढचंच फळ तयार होईल, अजून अवकाश आहे. म्हणजे जर आपण साधारण 150 फळं पकडली आणि 500 ग्रॅम जरी वजन पकडलं तरी एका झाडावरती जवळजवळ 70 ते 75 किलोचा माल तुम्हाला मिळू शकतो. मिनिमम. आणि आपली झाडं किती आहेत? ही आपली 300च्या आसपास झाडं आहेत. 300च्या आसपास झाडं आहेत. 270च्या आसपास झाडं भरतील. म्हणजे जवळजवळ एकरभर क्षेत्र तुमचं आहे, बरोबर. 270 झाडं आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर 75 किलोच्या हिशोबाने आपण जर हिशोब केला तर जवळजवळ इथे तुम्हाला जो माल निघणार आहे तो अंदाजे 15 दुने 30 आणि 15 सत्ता 7500. हां, नाही नाही 21-20 टनापर्यंत जाईल. कारण 15 जर पकडलं तुम्ही तर 15च्या हिशोबाने 100 झाडाचा 15 होईल की तसं काय झाड 15 टन तोच झाला. हो, 20च्या आसपास जाऊ शकतोय, बरोबर आहे. बरं, इथे बाकीचे पण तुम्ही डाळिंब उत्पादक आला, आपलं नाव काय? माझं नाव भरत किसन चोरमले, मुक्काम भाडळी खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा. तुम्ही पण डाळिंब करताच? आपण पण डाळिंब केलेली आहे. ही बाग तुम्हाला कशी वाटते? ही बाग सध्याच्या परिस्थितीनं ही पॉवर प्लांट ग्रो आणि ब्लूम याचा वापर असल्यामुळे अतिशय सुंदर अशी वाटते. बरोबर. आणि फळाची साईज अशी साईज आम्ही अजून पाहिलीच नव्हती. बरं बरं बरं. त्याच्यामुळे आम्हाला बी 100% असं वापरावं वाटतंय. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर चालूच आहे, वापर चालूच आहे तुमचा. बरं बरं. आणि या ठिकाणी आपण बघितलं तर हे एकच झाड नाही तर कुठलंही झाड जर तुम्ही बघितलं अगदी तर पूर्णपणे म्हणजे सगळीकडे फळांनी जबरदस्त भरलेलं आहे. सगळ्या फळाचा आकार जरा हात तुम्ही असं ह्याच्या मागे धरा, मागे फळाच्या पाठीमागे असा धरा, असा म्हणजे तुमच्या हाताला ह्या हाताने धरा, असं धरलं तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा या फळाची साईज काय ती हातात धरल्यावर लक्षात येते. हा, हे बघा, म्हणजे हातामध्ये ते फळ तुमच्या अक्षरशः मावत नाहीये एवढी त्याची साईज आहे, बरोबर. आणि कुठलंही झाड बघा, म्हणजे सगळ्या झाडाला भरपूर फळ आहेत आणि सगळ्या झाडाला फळाची क्वालिटी, फळाचा रंग. आणि आता म्हणजे हा जुलै महिना चालू आहे, बरोबर. म्हणजे हे जे वातावरण आहे हे डाळिंबासाठी तेवढं चांगलं नाही, एवढं पोषक नाहीये, तरी सुद्धा अडचणीच्या परिस्थितीत त्यांनी आणलेले आहे, बरोबर. त्यात त्यांची सुद्धा मेहनत आहे आणि प्रश्नच नाही, मेहनतीशिवाय काहीच नाही. नुसतं प्रोडक्ट काय करू शकत नाही, बरोबर. बरं, आपल्याला काय वाटतं ही बाग बघून? तुम्ही पण डाळिंबाचे उत्पादक आहात. बाग एक नंबर, बाग एक नंबर आहे. बरं बरं बरं. शिंदे साहेब, तसा विचार केला का नाही, तर कंपल्सरी पाऊस चालू असतो. हां, ह्याच्यात मध्ये ह्याला कसलंच म्हणजे ते औषधाचे जे स्प्रे वगैरे आहेत का नाही, हां, ते सुद्धा कधी टाइमला घेता आलं नाही. त्याच्या मानाने या झाडाच्या अंगात इतकी रोगप्रतिकार शक्ती खतरनाक तयार झाली हां, की फळाची साईज अशी होईल ह्याची गॅरंटी आम्हाला सुद्धा नव्हती. म्हणायचे सारखं नानावरे साहेब. नाही म्हणजे मला पण आजच्या ह्यांनी फोनवरती सांगितलं ना, जबरदस्त बाग आहे, जबरदस्त बाग आहे. मला पण असं वाटलं नव्हतं एवढी मोठी फळं असतील, समजलं की नाही. विश्वासच नव्हता. आज पहिल्यांदा मी आलो की बाग बघा, औषध आहेत का नाही आपल्याकडून, जसं सांगतील त्या शेड्यूल प्रमाणे नेतात. आणि कदम साहेब आहेत बरोबर, विजिटला इकडे आम्ही पाठवतो त्यांना. अच्छा, तुम्ही फलटणवरून येता इथे? तुमची पण डाळिंब आहेत? आहे ना. बरं, तुम्ही डाळिंबाला वापरलंय आपलं औषध? भरपूर वापरले.
तुम्हाला काय रिपोर्ट मिळाले? रिझल्ट आपल्याला ह्या पद्धतीचं बसलेलं आहे. बरं बरं. फक्त साईज जी आहे ती आपल्याला थोडी कमी आहे. हां, त्यांची साईज भरपूर झाली, यांची साईज भरपूर झाली आहे. कलर बी भरपूर आला आहे. कलर म्हणजे वातावरण खराब असताना हां हां हां. तुमचं माल तुटून गेलाय? गेला की मला. बरं बरं, चालेल चालेल. आणि आपण पण शेती करता? डाळिंब आहे आपलं. काय नाव तुमचं? आबाजी बाबूराव सोनवलकर, दुधेबावी गाव, तालुका फलटण. बरोबर, अच्छा. म्हणजे तात्या सोनवलकरांचे कोण तुम्ही? भावकीच आहे. बरं, तुमचं डाळिंब आहे, तुम्ही पण वापरले? वापरले. तुम्ही काय सांगाल बाकीच्या शेतकऱ्यांना? काय आहे, आपल्याकडं माळात बाग असल्यामुळे साईज होत नाही, पण बाग म्हणजे फळ क्वालिटी चांगली मिळते. पण हे तुम्ही ग्रीन प्लॅनेटचं वापरल्यानंतर आणि आधीच्या याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? भरपूर फरक आहे, क्वालिटी चांगली मिळते आणि बिगर रासायनिक किंवा खत कमी वापरल्या जातात, त्याच्यापासून फायदा भरपूर होतो. बरं, दुसरं असं विचारतो मी तुम्हाला की क्वालिटी होते, साईज होते, खर्चाच्या दृष्टिकोनातून आपलं प्रोडक्ट कसं आहे? महाग पडतंय की स्वस्त पडते? एकदम म्हणजे 25% फरक पडतो, म्हणजे बसतंय बजेटमध्ये. आणि 75% वाचतात आपले पैसे. असं होतं. आणि तुमचा माल जेव्हा बाजारात जातो तेव्हा तुम्हाला रेट कसा मिळतोय? भरपूर म्हणजे 1 नंबरचा रेट मिळतोय, कारण क्वालिटी चांगली राहते. बरं बरं. म्हणजे शेतकऱ्याच्या सगळ्या दृष्टिकोनातून याच्यात फायदा आहे. तर ठीक आहे, आपण जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न नक्की करू.